टाळ्या वाजवा. कृष्ण महाराज बसलेले आहेत इथं. मगाचपासून महाराजांचं ध्यानातच नाही मला. मोठे माणसं कोणाला म्हणतात माहिती का? दुसऱ्या महाराजाच्या कीर्तनाला जो महाराज येऊन पुढे बसतो त्याच्यासारखा मोठ्या अंतकरणाचा महाराज जगात कोणी नसतो, कोणीच नाही. तुम्ही दोन्ही माणसं आणि तुमच्या पुढे मी काय बोला, मोठे माणसं. तुम्ही वयानं मोठे आहेत, मानानं आहेत, ज्ञानानं आहेत. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण असं निर्मळ अंतकरणाचा माणूस असावा, दुसऱ्याचं कल्याण होणार, घुबडासारखं नसावा. घुबड काय करतं? कावळ्यासारखं नसावं, कावळा टोच मारितो त्याच्यासारखं नसावा. जीवन दुसऱ्याचं कल्याण नसन कळत तर महिला म्हणणार नसन कळत तर जाऊ द्या, बोललो आता बोलू नाही. इथं दिदी, इथं दिदी आहे ना? दिदी काय ना बाई तुझं? उभा राहा माय, उभा राहा, हुशार आहे. हा माय, तुला चुलती आहे का नाही? चुलती कळत येईल, काकू आहे ना माय? आणि आई? हा. मावशी आहे का तुला? मावशी आहे का नाही? तुला मावशी नाही ना? बरं असू दे, जाऊ दे. तुझी नाही मावशी तुला, पण बरं मला सांग, आपली काकू जवळ आहे का मावशी जवळ असते? आ काकू. मग मम्मीचं मावशीशी भांडण असते का काकूशी? असं हे बाळा, इकडे एकदाच तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं माय? सांग सांग, काय व्हायचं तुला? इच्छा काय? आ डॉक्टर, वकील, काय? आ डॉक्टर. वा, बस खाली. तुला काय व्हायचं रे? तू ते डॉक्टर. तुला रे? हा, उभा राहून सांग. आर्मी. वा. तुला उभा राहून डॉक्टर. वा. तुला काय व्हायचं रे? पलीकडचं तू डॉक्टर. बोले ना. तुला रे? पोलीस. तुला? आर्मी. तुला रे? आर्मी. तुला? डॉक्टर. आर्मी. वा. तुला इकडला? आर्मी. तुला? आर्मी. तुला? पोलीस. तुला रे काय व्हायचं? पोलीस. तुला मागचा? आर्मी. तुला रे? पोलीस. तुला इंजिनियर. मागचा तुला रे? हा डॉक्टर. वा. तुला? हे असं खास काम. मी रात्री एकाला विचारलं, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? तो मला नवरा. आता हे मला माहित नाही. आता ऐका बरं का, ही पोरायची इच्छा आहे. आणि आता टोपीवाले सगळे ऐका, आपल्याला त्या काळामध्ये हे होता आलं इच्छा. आणि इच्छा ज्याची आहे का नाही त्याच जीवन प्रतृप्त होतं. इच्छा नसेल ना, आणि इच्छा म्हणे ते पावलं. त्याला सुंदर एक अभंग आहे, एवढा आपण म्हणू. गोड आहे ती, चालच खास आहे बघा. एकदा जमलं तर बघू. महाराज आहे. गोविंद 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 गोविंद
जेवढं तुमच्याकडे असतं का नाही महाराज, गायक मंडळी पाया पडू शकतो, कोणत्याच कीर्तनकाराला गायक कधीच जमू देत नाही. कीर्तनकाराचा अहंकार आहे, पण गायकासारखं साथ देणारं दुसरं कोणी दैवत नाही. कीर्तनकाराचं काय दोन चार चाली बनेल, पण मूळ जी गाभा आहे का नाही ते तुमच्याकडे, आणि तुम्ही जी देतात ना ते आम्हाला वर्षभर पुरतं. या मग महाराजांनी जे दिले का, आता ते कवा माझ्याकडे येईन पुन्हा उगाच चलत चलत येते, आणि मी मग त्याला धरून ठेवतो, मग ते कवा तरी बाहेर निघते. आणि ह्याचं असं आहे महाराज, इथं पेरलं की इथं पेरलं का ती इथं येतंय, आणि इथं आलं की इथून आपाप येतंय, पण त्याला वेळ लागतोय. लगेच पेरल्यावर ज्वारी येते का, हे असंच आहे. आता इथं पेरलं म्हणजे कानात पेरायचं, मनात उगवलं, मनातलं इथून बाहेर पडलं. नसेल तर पुरावा आहे का? पुरावा हे काय? डोळे, हे पटपट सांगा, हे कान, हे नाक, हे हा हा, याला काय आहेत वर? केस. हे काय? नाक. हे तोंड. हे वरच काय? मिशी. गाडीच म्हणलं तिथे. आता आहे का बरोबर? याच्यात काय आहेत? दात. दाताच्या आत काय? जीभ. जीभ बरोबर आहे नाही? मग डोळ्यानं पाहिलं पेढा, पाहिला कोणी? डोळ्यानं. खावा कोणाला वाटला? हा, तोंडाला. हे बरोबर नस, तोंड नाही, तोंड नाही. आता जुने सांगतील तोंड खातं का मन? हा, नाही संत पुरावा आहे का? बरोबर पटपट सांगा. तुझं नाव काय रे? तू उठ रे जरा. हा तू असा फिरून इकडे बघ बरं एकदा असं. हा, मा सक्का मावस भाऊ रे. सेम क्वालिटी. आमचा कलर गेला तर पैसे परत आहे. का देवानं आमच्या टायमाला असं केलं असं? कलर मारतो ना का लाईट गेली का काय काय असू द्या मरू द्या. हे पिल्लू मला सांग, हुशार आहे बाळा, इकडे मला सांग. हे बाळा, डोळ्याने पेढा पाहिला, खावा कोणाला वाटला? हा, आता तू हुशार आहे. तू का कितीला आहे? तिसरीला. हुशार आहे, उभा आहे. तुला माहिती तिसरीला, तुझ्या मनाला माहिती का शरीराला? मनाला. तुला वर्गात कोणत्या बसायचं जाऊन, हे मन सांगतंय का शरीर? मन. हुशार आहे हो. आता बस खाली. हे बाळा, आपलं शेत आहे, हे मन सांगतंय का शरीर? मन. आपले पाय चालत जातात, आपल्या शेतात जातात, ही मनावर अवलंबून आहे का पायावर? पायावर. महिला मंडळ ऐका बरं का, हा माझा मुलगा आहे. कोण आहे? हा माझा मुलगा आहे. आता ऐका बरं का, आता करंट लागला. हा माझा, आता देण्यात आलं का नाही? हे माझा मुलगा आहे, आणि हे पप्प्याचा बाप. आणि याच माझ्या नावानं कुंकू आहे की नाही? मग हा पप्प्याचा बाप आहे, आणि कुंकू आहे याच्या नावचं. हे सुद्धा कोण सांगते? मन. आता जा, बरं झालं. मी पाप केलंय का मी पुण्य केलंय हे कोण सांगते? अजून आहे का? माझं बँकेत किती आहे? तोंड खोटं बोलते महाराज. ऐकलं का? तोंड खोटी साक्ष देते, आणि तोंड लबाड. तोंड काय? लबाड. तोंडातून निघणारा शब्द तोंडातून जर निघला तर लबाड आहे, पण जर मनातून निघला, मनातून निघलं की माझं शेत आहे. काही लोक म्हणते तो बाण कोरला, तो काय म्हणते? मी बाण कोरला. रात्री ते मोबाईल एक पिढच आहे, ते आरडलं ते रात्री 11 मध्ये. असंच आरडलं मोबाईल, असंच ते रात्री 11 मध्ये. त्या बाईला माहित नव्हतं मोबाईल आलाय घरात, आणि मोबाईल बोलतोय ही माहित नव्हतं. ती बॅटरी घेऊन फिरायला लागली घरात.
कोणते कोपऱ्यात बाई आणि बाईचा आवाज नव्हती. आता घर सापडले तिने पण बाई सापडाना. मोबाईल एकदाच आरडलो होत. 1 तास फिरली आणि नंतर मोबाईल आरडला. रात के 12 बजे. ती म्हणजे बाया मोबाईल आहे का? कधी कधी मोबाईल आणि माणसं फसतात. मन पाया पडतो. मनावर गेलो होतो. शेवट जातो कीर्तन समाप्त. महिला पुरुष मंडळी सगळ्यांना सांगतो, मन पाप करत शरीर. मन सगळ्याचा राज आहे आणि शरीराला मनच कारणीभूत आहे. नसंत पोरो सुंदर पोरगी पाहिली कोणी? डोळ्याला. आणि हाताला डोळे म्हणले. हाताला मनाला डोळे म्हणले. मनाला पाहिले बाबा तुझं तू पाय. मन म्हणलं तू काळजी कर नको, मी हाताला कामाला लावू. मनानं हाताला सांगितलं खिशात जाय, मोबाईल काढ आणि विचार मोबाईल नंबर काय. आता विचारायचं म्हणजे कोणी विचारायचं? तोंडानं. तोंड गेलं पुढे म्हणलं तुमचा मोबाईल नंबर काय. तिने खाटकन ठेवून दिली. सल्ला दिला मन म्हणलं तोंडाला बोल, पण मार कोणी खाल्ला? गालानं. तसं उत्तर आहे का पोरं? डोळ्यानं पेढा पाहिला, खावा वाटला मनाला, खिशेत गेला हात, 100 रुपये काढले, 1 किलो पेढे घेतले, पेढा इथं आणला. हाताचं काम संपलं. खोटं म्हणले एकच येऊ द्या, 2-2, 3-3 नका, दरवाजा लहान. दात म्हणले कोणतं किती बी येऊ द्या, मी तसा माल पाठवी नाही. आधी नाकाला विचारा. नाक म्हणलं ओके, चेक केलाय, जाऊ द्या. दात म्हणले तसं जमणार नाही, मी दाबल्याशिवाय आत पाठवी. दातानं दाबलं ना आत निघल्यावर जीभ म्हणली चव घेऊन पाहिजे. चव घेतली आणि मध्ये सोडला माल. आता पिसवर ते कन्नड आणि कन्नड ते हे कोणतं गाव? बिरोळा. हायवे चांगला झालाय. ही कोणता हायवे माहिती का? फास्ट हायवे श्वास नलिका आणि एक अन्न नलिका आहे. अन्न नलिकेला कुठेतरी गतिरोधक आहे. ही किलोमीटरचा हे नाही का आपल्या गावात यायचं. अन्न नलिकेत अन्न गेलं तरी चालतं, पण श्वास नलिकेत जर गेलं तर त्याला फुफ्फुसामध्ये गेल्यावर ठसका लागतो. मन माणसं म्हणते ते ठसका लागला आणि आठवण काढली. आठवण नाही, फुफ्फुसात गेलेलं अन्न नाही. मग मध्ये गेल्यावर माल 2 आतडे मध्ये, एक मोठा आतडे आणि एक छोटा आहे. छोट्या आतड्यात सांगितले किती असू द्या, लायकीचे तेवढे थांबा, लायकीचे तेवढे, बाकीचे निघा. बाकीचे म्हणले आम्ही कुठं जावा? ते म्हणले पलीकडे मोठं गोडावं नाही, मुक्काम तिकडे करा. तिथं एक बोर्ड लावलाय, मुक्कामाला काही जागा भरपूर आहे, या. आमचं मत नाही या, पण मुक्काम एकच करा. दुसऱ्या मुक्कामाला थांबू, दुसऱ्या मुक्कामाला. आणि जे दुसऱ्या मुक्कामाला गाड्या थांबल्या त्यांची प्रकृती खराब होती. म्हणून सकाळी सकाळी माणसं डबा घेऊन बाहेर पळाले आणि सगळ्यांना सांगा तुमचं गाव हागंदारी मुक्त असं वाटतं. 100% मी मुक्काम करू का? आणि सगळ्याला सांगतो काही नका करू, संडास बांधा पहिले. बोल नाही आता उभा आहे तू. आपल्या घरात मोबाईलची गरज आहे का संडासची? मोबाईलची. कशाची गरज आहे? हा, मोबाईलची. अरे बाळा, सगळ्यात महत्वाचं काय? संडास महत्वाचं. आणि मग मागणं बघतो सगळ्यांना, नसन बांधलं तर बांधा, असेल तर चालू करा. 15,000 रुपयाचं महाराज सरकारला देऊन देऊन थकलं सरकार. यावर्षी एकच करा, मागणं मागतो. यावर्षी 100% हागणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प करा. म्हणून या मने मानवने खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा. अनेक नल घेऊन सावी बहुता आपल्या संचिता वाचून या. आणि तुका म्हणे भार घातली वरी होईल कैवारी नारायण. भार घातल्यावर देव आपलं होतो. 1-2-3 कर्म सांगतो. कोविड काळामध्ये सप्ताह झाला बरं काय का? कोविड काळात सप्ताह झाला का? झाला का नाही झाला? मोठा नसेल झाला का? झाला मोठा. पण कोविड काळामध्ये आपल्या गावात चांगलं काम केलं. कुणी केलं काम? 2-3 माणसांनी चांगलं काम केलं गावात. बघा, अंगणवाडीची एक महिला होती, ती कोविड युद्ध म्हणून काम केलं त्यांनी. आणि आपल्या गावात पोलीस लोक आहेत का? नाही. पोलीस एक बी नसेल. मिलिटरी एक बी नाही, एक आहे. त्याचे वडील आहेत का मिलिटरीचे?
इथं आहेत का मिलिटरी मेनचे वडील नाहीत का? भाऊ दोन्ही आहेत. हा इकडे या माऊली, तुम्ही मिलिटरी मॅनचे वडील असतील तर इकडे या, इथे या उभा राहा. आणि आपल्या गावात डॉक्टर पण नाही ना? डॉक्टरचे वडील आहेत का? का डॉक्टरच आहेत इथं? डॉक्टरच या इकडे असतील तर बरं झालं. कोविड काळामध्ये डॉक्टरनं चांगलं काम केलं. आणि दोन महत्वाचे गावात माणसं आहेत, कोण माहितीये का? एक आशा सेविका नावाची महिला, आल्यात का इथं ताई? आल्यात ताई? आशा वर्कर नावाची आल्यात का? पण अंगणवाडीच्या ताई आल्यात ना? अंगणवाडीला शिकवणाऱ्या नाही आल्या? आल्यात का माऊली? या बरं का, इथं असतील तर या ताई, या, येऊ दे येऊ दे. नसतील तर आता तुम्ही उभा राहा, इकडे या, मला सांगा माईक मध्ये नाव. आणि त्यांना एक नारळ द्यायचं किंवा दोन नारळ, आपण दोन माईक आहेत. डॉक्टर आहेत का? डॉक्टर या आहेत? आले नाही. त्यांचे वडील कुणी? आई. आणि आपल्या गावावर नाही तर देशावरचं संकट 2-3 माणसांनी मुक्त केलंय. कोविड काळामध्ये जर महिला फिरले नसते तर महाराज नसतंच काय झालं. कोविड काळात सगळ्यात उपकार कुणाचे असतील तर ते अंगणवाडी शिपाई, गावातले ग्रामपंचायतचे शिपाई. तुमच्याकडे शिपाई आहे ग्रामपंचायतला? नाही? तुम्हीच आपण आहेत ना? वा वा. बरं आई इकडे या. आणि या निमित्ताने एक सुंदर आपण गीत म्हणू, ह्यांचा सत्कार करू. आणि हे सत्कार करताना स्वाभिमान म्हणू नये. आल्यात, बरं झालं ताई. तुम्ही अंगणवाडीच्या का? आणि आशा सेविका तुमच्या गावात आहेत का? काय नाव आहे त्यांचं? आल्यात आल्या, ठीक आहे आल्या, बरं झालं. तुम्हाला मदतनीस कोण आहे? मदतनीस तुम्हाला आहेत का? त्यांचं काय नाव आहे? सुमनबाई ताई या, या मदतनीस. आता हे तिघीचा सत्कार करायला 3 जणी या. आहेत का कोणी? डॉक्टरची आई बहीण कुणी नाही का? एखादी पोलिसाची आई बहीण, मिलिटरी मॅनची आई बहीण कुणी आहेत का ताई? या. पोलिसाची आई बी मी पोलीस टाळ्या वाजवा. वा, उभा राहा, उभा राहा. पोलीस केलं का? वा. काही रात्री एक महिला आलती, ते म्हणजे मा जावाई पोलीस आहे. पण असू द्या, जावाई तर जावाई, सासू तर आहे ना, जावायचं काय दुसऱ्या लेक आहे. आणि हे बघा, शेवटचं सांगतो बघा, महत्वाचं आहे की काही मला कुणाचा म्हणजे करायचं नाही म्हणून म्हणजे या निमित्तानं 2-3 नारळ द्या. नारळ आहेत का? आणि ह्या निमित्तानं मागचं ह्या महिलांचा सत्कार करायला 2-3 महिला याच. कोण येत आहे? येत आहे. ह्या महिलांचा सत्कार करायला या. ये दोघी तिघी जणी या, दोघी जणी तरी या, या तिघी जणी या ना, या. अरे नारळ घेऊन आणि महिलांपैकी शेवटचं बोलतो. आपल्या महिलांपैकी एवढ्यापैकी एखाद्या माऊलीचा दारू पिते जास्त पोरगा, अशी कोणती माऊली? अवघड झालं नाही कळलं का? अशी कोणती माऊली की ज्यांचा पोरगा जास्त? ह्यांची आहे का? नाही नाही, मुद्दाम म्हणलं. आता आहे का? असं काही नाही, मुद्दाम बोललो. आणि आता आमच्याकडे एक संस्था आहे नाशिकला, एक 3 महिने पोरगं ठेवतात वाटतं. 30,000 रुपये लागते त्याला, 10,000. पण नाशिकला गेल्यावर 90% लोकांना फरक पडलेला आहे असं आम्ही बघितलं. मी काही त्यांची जाहिरात म्हणून नाही करत. बुक्का आणि नारळ द्यायचं. आपण सुंदर गीत म्हणू आपण सगळ्यांनी. कि मेरी वतन की लोग जरा